असोसिएशन आणि आळंदीतील सर्व पॅरामेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं आज आळंदी येथे कलकत्त्यातील अमानवीय पाशवी बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आळंदी, चौली आणि पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, त्याचप्रमाणे सर्व केमिस्ट बांधव आपण सर्वजण या शांततामय रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल या सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये आपल्या एका सहकारी महिलेवरती जे अमानवीय अत्याचार झालेले आहेत त्या घटनेने संपूर्ण वैद्यकीय विश्व हादरून गेलेलं आहे आणि अशा प्रकारचं तिथे सेवेचं काम करत असताना आपल्या काही महिला सहकारी असतील, काही नर्सेस असतील, त्यांना त्यांच्याकडून अशा प्रकारची वागणूक निश्चितच अपेक्षित नसते। उलट त्यांच्याकडून त्यांनी जी सेवा करतायत, जे काही निस्वार्थी कार्य करतायत त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक व्हायचं सोडून अशा प्रकारचं निंदनीय कार्य जे काही घटना होतीये याचा संपूर्ण विश्वातून, भारतातूनच नव्हे तर संपूर्ण विश्वातून अत्यंत निंदनीय शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जातोय आणि अशा प्रकारच्या कृत्यामुळं आपल्या देशाची मान शर्मेने खाली झुकायची वेळ आलेली आहे। नुकताच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे, परंतु या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशामध्ये काही जे काही घातक प्रवृत्ती आहे त्यांच्याकडून निंदनीय कार्य होत आहे। या सर्व घटनेचा आपण या वैद्यकीय विश्वातून निषेध व्यक्त करण्यासाठी हा शांततामय मोर्चा आज या ठिकाणी काढलेला आहे। या मोर्चाला अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये रात्री सुमारे 10-11 वाजता परमिशन दिली आणि त्याबद्दल त्या मोर्चाच्या संपूर्ण आयोजनासाठी संपूर्ण आळंदी पंधराची टीम असेल, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईसाहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकारी शेंडे सर आणि सर्व महिला कर्मचारी असतील, त्यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्व उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस आणि केमिस्ट बांधवांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असा आभार व्यक्त करतो। साहेब, तुमच्यासारखे आणि आळंदी पोलीस स्टेशनमधील कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आळंदीमध्ये आम्ही सर्व वैद्यकीय व्यावसायिक अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये प्रॅक्टिस करू शकतोय। सुदैवानं या माऊलींच्या भूमीमध्ये अशा प्रकारचं कोणताही विघातक कार्य आतापर्यंत होत नाही। आम्हा सर्वांना या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय सुरक्षिततेची भावना आम्ही महसूस करतो। आम्ही ती जाणीव सदैव आमच्या मनामध्ये तुमच्या सर्वांबद्दल आहे आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। परंतु दुर्दैवानं आपल्या देशातील काही भागामध्ये प्रशासनाकडून असेल, राज्य सरकारकडून असेल, अशा प्रकारचे गोष्ट झाल्यानंतर त्यावर पांघरून टाकून त्याला वेगळं वळण दाखवण्याचा प्रयत्न केला झाला आणि याचा सर्वांचा अतिशय कडक शब्दामध्ये आम्ही सर्व वैद्यकीय बांधव निषेध व्यक्त करत आहोत आणि आमच्या या सर्वांच्या तीव्र भावना असतील आपल्या माध्यमातून सरकारकडे, वृत्तपत्र प्रतिनिधींच्या माध्यमातून, सोशल मीडियामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असतील त्यांच्याकडे आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन केलं आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या या तीव्र भावना असतील त्या सरकारपर्यंत निश्चितच आपण पोहोचवताल। आमच्या काही भावना आहेत, आमचं एक निवेदन आम्ही सर्वांच्या वतीने ते केलेलं आहे ते या ठिकाणी आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो। सर्वांना एक विनंती आहे की आपल्या असोसिएशनमधील काही डॉक्टर जे पलीकडच्या भागामध्ये राहतात, ते चौलीमध्ये राहतात आणि चौलीमध्ये प्रॅक्टिस करतात, तर आपल्याला दिघी पोलीस स्टेशन सुद्धा फाट्यापर्यंत आपण इथून निघणार आहोत। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था शेंडे साहेबांनी, साहेबांनी आपल्यासाठी केलेली आहे। सर्वांनी पाणी घेऊन त्या ठिकाणाहून अशाच प्रकारचे मोर्चा आपण घेऊ फाट्यापर्यंत करूया, जेणेकरून या मोर्चाची जनजागृती सगळ्यांचे आभार। आणि आपण ही जी युनिटी दाखवली आहे की प्रसंग घडलाय कोलकाता किंवा उत्तराखंड, पण त्याची सगळं पूर्णपणे लाट देशभरात उमटलेली आहे।
तर या सगळ्यांसाठी मी सगळ्यांचे आभार मानते आणि आपण अशीच एकमेकांबद्दल युनिटी दाखवली पाहिजे आहे. मेडिकल कर्मचाऱ्यांमध्ये फक्त डॉक्टरच येत नाहीत तर सिस्टर, मावशी, स्टाफ, वॉर्ड बॉय, लॅब टेक्निशियन हे सगळे सामील असतात. तर यांच्यापैकी कोणावरही काही अडचण आल्यास आपण असंच एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाही. मी एक उदाहरण देऊ इच्छिते. 10 वर्षांपूर्वी आमच्या हॉस्पिटलच्या एका सिस्टरला, नर्सला एक माणूस आळंदीमधलाच त्रास देत होता, अश्लील मेसेजेस पाठवत होता आणि तिला तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी देत होता. तर ती प्रचंड घाबरलेली होती. तर तिच्या वडिलांना सांगून आणि आम्ही तिच्या पाठीशी उभं राहून आम्ही इथे कंप्लेंट केली आणि आळंदीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्वरित ऍक्शन घेऊन त्या माणसाला त्याच्या गावी जाऊन अटक केली. त्याला इथे प्रचंड प्रमाणात त्याला म्हणजे शिक्षा दिली आणि त्याला कोठडी पण झाली आणि त्यामुळे ती नर्स पुन्हा ड्युटीवर रुजू होऊ शकली. तर अशा प्रकारे जर आपण त्यांना सुरक्षित वातावरण दिलं तर आपण नक्कीच जनतेची सेवा करू शकतो. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आळंदीतल्या प्रचंड सहाय्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि अशीच डॉक्टर आहोत आणि जे सामाजिक कार्य करणारी लोक आहेत त्यांनी सुद्धा जर हे चळवळच उभारली तर आपण भविष्यामध्ये अशा ज्या घटना आहेत त्या कदाचित टाळू शकतो. की आपल्याकडे रोज एवढे पेशंट येतात किंवा सामाजिक कार्य करणारे आहेत. मी तर असं म्हणेल की प्रत्येक आईनी जर लहानपणापासून आपल्या मुलावर चांगले संस्कार केले तर कदाचित आपल्या भगिनींवर अशी वेळ येणार नाही. कारण ह्याच्या सरांनी सांगितलं तसं की परवाच एका नर्सवर पण अशीच घटना घडली. 2 वर्षापूर्वी हैदराबादमध्ये पण एका डॉक्टरवर पण अशीच घटना घडली. तर जे डॉक्टर, हॉस्पिटलला काम करणाऱ्या नर्सेस, ज्या स्टाफ आहे त्यांचं अगदी की ते सेवाभावी वृत्तीने आपलं काम करत असतात, लोकांची सेवा करत असतात. तर त्यांचा सत्कार नाही केला तरी चालेल, पण त्यांना फक्त काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं. आणि समाजाचं कितीतरी लोकांचे जीव यांच्यामुळे वाचतायत. तर लोकांनी अशा सेवाभावी वृत्ती करणाऱ्या लोकांचा जीव घेऊ नये, त्यांच्यासाठी असं अमानवी कृत्य करू नये. त्याच्यासाठी आपण आज निषेध करत आहोत. आणि मला असं वाटतं की चळवळ आपण अशीच चालू ठेवावी. आजच्या पुरतं मोर्चा न करता जर आपण करत राहिलो आणि हे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली तर नक्कीच देश व्यापी ते होऊ शकतं. आणि आपण आपल्या आळंदीपुरतं तरी जनजागृती आणि आपल्याला सहकार्य सगळं आळंदी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचं आहेच आहे. आपण सगळं करून आपल्या जवळपासचं वातावरण आपल्या माता भगिनींसाठी सुरक्षित ठेवूयात.